सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपला मराठी मूल यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा लाडका गणेश. सो आज आपण आलो आहे सफाळ स्टेशनला आणि सफाळ स्टेशनला जो प्रसिद्ध आहे आशापुरी मंदिर, त्या मंदिरामध्ये आपण भेट देणार आहोत. तर चला, आज आपल्यासोबत आहेत आपले बरेचसे असे मित्रमंडळी. सो मित्रांनो, आपण आता सफाळ स्टेशनला उतरलो आहे आणि सफाळ स्टेशनला आपल्या पाठीमागे बघताय हे सर्व आपले मित्रमंडळी आहेत ऑफिसमधले आणि अजून दोन मित्रमंडळ अजून यायची बाकी आहेत. सो आपण त्यांचं वाट बघूया. त्यांच्या पाठोपाठ त्या ट्रेन येणार आहे, त्या ट्रेनने ते येणार आहेत कारण त्यांची ट्रेन मिस झाली. सो त्यामुळे ते लेट झालेत. आम्ही त्यांच्यासाठी त्यांची वाट बघत आम्ही सफाळ स्टेशनला थांबलो आहे. आता बघूया कधी ट्रेन येते. मित्रांनो, आपण ज्यांच्या पण वाट बघत होतो ते आता ह्या ट्रेनने आलेत. हे पाहू शकताय, ही एक आहे मिसिंग झाले ते ट्रेन आणि माझ्यावरती माझ्यावर दोष होता माझ्यावरती. आणि हा एक आहे मित्रांनो, आपण ज्यांची वाट बघत होतो ते आता आलेत आहेत, या सेकंड ट्रेनने आलेत आहेत. तर आता इथे पाठीमागे आहेत सर्व. गाईज, आपण आता चाललो आहे. इथून आता कसं जायचं ते आम्हाला काही माहिती नाही आहे. इथे जी स्थानिक आहे नूतन, ती आमची मैत्रीण आहे. सो ती आम्हाला घेऊन जाणार आहे. आता कसं जायचं आता ती त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे. एका ट्रॅकमध्ये बसलोय, सर्वांना एकाच ट्रॅकमध्ये आहे आणि पाहू शकता सर्व मागे इकडे तिघी तीन आहेत. मित्रांनो, आपण आता आशापुरी देवीच्या पण जस्ट इथे आलो आहे आणि पाठी बघू शकता मंदिर आहे आणि पाठीकडे तुम्ही नजारा बघू शकता कसा आहे ते नजारा.
तो मित्रांनो आपण सफाळे स्टेशनवरून आपण पिकअप पकडून आपण जस्ट आशापुरी देवीच्या ठिकाणी आलो आहे. आपण पाठी बघू शकता हा मंदिर आहे. आणि जर तुम्हाला ह्या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला सफाळे स्टेशनवरून मिनिमम पर पर्सन 40 रुपयाप्रमाणे तुम्ही ह्या देवीच्या इथे तुम्ही येऊ शकता. सो मित्रांनो आपण आता जस्ट मंदिरामध्ये एंट्री केली आहे होऊ शकता. आणि हे आपले बाकीचे मित्रमंडळी ऑफिसचे. हे गाईस आण्या हाय. मित्रांनो तुम्हाला एक अभ्यंगन असं दृश्य दाखवतो पाहू शकता. पूर्ण हा समुद्रच आहे आणि समुद्राच्या मध्ये हे देवीचं मंदिर आहे. मित्रांनो बघू शकता हे इथून जावं लागतंय दर्शनासाठी. छोटीशी गुहा आहे. छोटीशी गुहा आहे. ही पण दिसली पाहिजे. ही बघ चला मधली बघ. चल पुढे. नाही तुला पाहिजे आण्या तेजा. अरे इकडे इकडे बघू शकता या देवीची स्थापना कधी झाली 1987 साली स्थापना झाली. आणि ते बघा येताना सर्फेस गुहा कशी आहे खूप सांभाळून जावं लागतंय कारण हाईट माणसांना खूप त्रास आहे. कारण बघा हे दर्शन कसं घ्यावं लागतं बघा बसून घ्यावं लागतं दर्शन. मनापासून पूजा करणारी मुलगी उत्तम बघा. पुढे पूर्ण बसून जायचं. हो तर पुढे बघू शकता कसं जायचं बसून पूर्ण जायचं जायला लागतं. बंद म्हणजे झोपून जायचं ते पण आहे का रस्ता. मित्रांनो बघा इथे झोपून जाण्यासाठी पण आहे पण ॲक्च्युली तो रस्ता बंद केलाय. बसूनच राहावं लागतं. पाय भरून
आता मग असं म्हणजे बसायला होतं असं झालं. असं आईने केलाय तो, माणसाने नाही केला. तिथे आहे ना तो, जी आपली मनात इच्छा असेल तिला आपण बोललो तुमचा तिथे बोललो. चला जरा काय करा, काय करा गर्दी. बाबाजी बसली. मित्रांनो बघू शकता हे कसं असं बसत बसत जावं लागतं कारण हवा खूप छोटी आहे. कशी जावं लागतंय. बघू शकता मित्रांनो कसं बसून जावं लागतंय. गोवा खूप छोटी आहे. एक नंबर एक्सपिरियंस, एक नंबर. सो मित्रांनो पाहू शकता ह्या गुहेतून आम्ही आलो कारण ह्या गुहेतून बसून बसूनच यावं लागतं कारण एवढी मोठी गुहा नाही आहे की उभे राहून येऊ शकतो तुम्ही. सो मित्रांनो आपण ह्याच गुहेतून आपण बाहेर आलो आहे. ही एकदम छोटी गुहा आहे, बसून बसून यावं लागतं तर खूप केअरफुल या कारण खूप डोक्याला लागू शकतो तर खूप सावकाश या. मित्रांनो आपल्यासोबत चिल्लर पार्टी पण आहे. एक चिल्लर पार्टी आहे, इलान पोरगी आहे. इकडे आहे बघ एक आपली चिल्लर पार्टी इकडे. सो मित्रांनो पाहू शकता हा नजारा पूर्ण सर्वत्र समुद्रच आणि समुद्राच्या मध्येच आहे आपलं मंदिर इकडे आशापुरी देवी मंदिर. त्यामुळेच हा मंदिर प्रसिद्ध आहे.
गाईज आपण आता आशापुरी देवीचं पण दर्शन घेतलं आणि आता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे. तर आता आपण इथून डायरेक्ट आपण ज्या मैत्रिणीकडे जाणार आहोत, नूतनकडे, जिने आपल्याला ही मंदिरे दाखवलं त्याच्या घरी आपण आता जाणार आहोत. तर चला, बाकीचे मंडळी बसलीत पिकअपमध्ये, आपण सुद्धा बाहेरच राहिलो आहे. तर चला जाऊया. तो मित्रांनो, आपण आशापुरी मंदिरातून आलो आणि आपण ज्या मैत्रिणीने आपल्याला आशापुरी मंदिरामध्ये नेलं होतं त्या मैत्रिणीकडे आपण आता चाललो आहे. जस्ट तिच्या गावाचं नाव आहे कांद्रेपुरे. सो तिथून आता चाललो आहे आतमध्ये. सो मित्रांनो, आता मी चालतो आहे रोडनी आणि हे पाठीमध्ये बघताय तिचा हे यूट्यूब चॅनल आहे. काय नाव काय? पायल धुलप. तो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिच्या व्हिडिओ बघा. आता त्यांची भाकरी आहे. अरे पण घावणे नाही, नाही पण घावणे नाही, भाकरी आहे. आपण पूर्ण हाताने करतो. मग घावणे टाईप आहे. नाही, फक्त तांदळाचं पीठ आहे, त्यात पाणी आहे ना. आपण घावण्याला करतो ना असं पीठ, ते भाकरीला करतो. हे मस्त आहे ही आयडिया. पण त्याचा तवा वेगळा आहे, भिड्याचा तवा. गॅसवर भिड्याचा तवा असतो. हा विड्याचा तवा आहे. चुलीवर आहे आणि गॅसवर भिड्याचा तवा लागतो. आपण चपातीला वापरतो. बट चपातीला तवा तो पण आपल्या गॅसवरती होऊ शकेल ना. बघेल मी, ट्राय करेल. म्हणजे तुमचं अर्ध जेवण चुलीवर होतं की गॅसवर? नाही, गॅसवर करते मी. फक्त रोट्या बनवते बस. लगेच होते, पटकन होते, पटापट होते आणि मस्त अशा ह्याच्यासारखे लागतात, मऊ मऊ. मऊ मऊ. नूतनकडनं घेतलेलं ना आम्ही खायला. नूतनची भाषाशी तिची भाषा अलग आहे बघ. तुला बोलते आपल्या बोलत फक्त ऐकते लगेच. पण ह्यांची आणि त्या लोकांची भाषा इकडे, अलिबागची भाषा बघ सेम वाटते. बाजूला घर आहे दुसऱ्या. मित्रांनो बघू शकता हे कसं चाललंय. आले झाडा खाली. हे चिकू, चिकू झूम कर. हे काय आहे? चिकू. हे छोटं चिकू, हे मोठं चिकू आणि त्याच्याहून मोठं इकडे वरती आहे. कुठे? अरे बघ मला वरती. हा, खूप आहे. ते दोन ते तू वरती चढू शकतो चिकूच्या झाडावर. तुझा व्हिडिओ घेतला, चढ तिथं. कुठे चढायला? हवी इथून 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 इथून. कुठे आहे रामफळ? आरुष, हाय हाय हाय. हे बघा आपला ब्लॉगर चिकूच्या झाडावर चढतो, चिकूच्या झाडावर. बोललो ना सावकाश व्यवस्थित. हा आपला ब्लॉगर चढला चिकूच्या झाडावर. चिकू दाखव, चिकू, चिकू दाखव. छोटा आणि मोठा चिकू. सो गाईज, आता आपण नूतनच्या घरातून निघालोय आणि आता नूतन बघूया आता कुठं नेते, आता बघूया. सो चाललोय आता यांच्यासोबतच. कुठे नेते? तरी तरी आता तरी म्हणजे काय हे आम्हाला माहिती नाही. आता तिथे गेल्यावरतीच आम्हाला कळेल तरी म्हणजे नक्की काय आहे ते.